नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज बघणार आहोत आपण 28 ऑक्टोबर 2025च्या चालू घडामोडी। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए जयंत नारळीकर। तर जयंत नारळीकर यांना राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे। ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर बघा, विज्ञान रत्न पुरस्कार हा जो आहे तो 2025 सालचा म्हणजेच यावर्षीचा जयंत विष्णू नारळीकर यांना भौतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात आला आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, ऑक्टोबर 2025मध्ये संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संमेलनाचे 16वे सत्र कोठे आयोजित झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जिनिव्हा, स्वित्झर्लंड। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी ऑक्टोबर 2025मध्ये संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संमेलनाचे 16वे सत्र आयोजित झाले आहे। ओके, तर पियुष गोयल हे या ठिकाणी गेले होते भारताकडून। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, ग्लोबल फायनान्सने कोणत्या बँकेला जगातील सर्वश्रेष्ठ उपभोक्ता बँक 2025 म्हणून घोषित केले आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया। ओके, तर बघा लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडिया नुकतीच जगातील सर्वश्रेष्ठ उपभोक्ता बँक बनली आहे 2025 म्हणजेच यावर्षीची। ओके, तर ग्लोबल फायनान्स हा जो रिपोर्ट आहे हा नुकताच पब्लिश झाला आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, बघा पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, WDMMA ग्लोबल एअर पॉवर इंडेक्स 2025च्या रँकिंगमध्ये सरासरी भारतीय वायुसेनेचे कितवे स्थान आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 6वे। तर भारतीय वायुसेनेचे या हा जो इंडेक्स आहे त्यामध्ये 6वे स्थान आहे। ओके, तर या इंडेक्सचे नाव आहे WDMMA ग्लोबल एअर पॉवर इंडेक्स 2025। बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक मीडिया आणि सूचना साक्षरता आठवडा 2025 कधी साजरा केला गेला? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 24 ते 31 ऑक्टोबर। तर जागतिक मीडिया आणि सूचना साक्षरता आठवडा 24 ते 31 ऑक्टोबर या दरम्यान साजरा केला गेला। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, कफ सिरपपासून होणारे दुर्घटनांना रोखण्यासाठी कोणत्या देशाने ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम सुरू केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए भारत। तर भारताने नुकतीच कफ सिरपपासून होणाऱ्या जे दुर्घटना आहेत त्यांना रोखण्यासाठी ऑनलाईन नॅशनल ड्रग लायसन्सिंग सिस्टीम सुरू केली आहे। तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। पुढे प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण। भारताचा पहिला ग्लास सस्पेन्शन पूल बजरंग सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी गंगा। तर गंगा या नदीवरती नुकताच भारताचा पहिला ग्लास सस्पेन्शन पूल ज्याचं नाव आहे बजरंग सेतू हा बांधण्यात आला आहे गंगा नदीवरती। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला ग्लास सस्पेन्शन पूल बजरंग सेतू हा आहे, याचे स्थान आहे ऋषिकेश, उत्तराखंड या ठिकाणी आणि गंगा नदीवरती हा बांधण्यात आला आहे। याचे उद्घाटन 2025 साली म्हणजेच नुकतेच करण्यात आले आहे। बघा, हा जो पूल आहे त्या बांधण्याचा पाठीमागचा जो उद्देश आहे तो आपण पाहणार आहोत। हा पूल प्रसिद्ध लक्ष्मण झुला जो की 1929मध्ये बांधलेला होता याचा पर्याय म्हणून उभारण्यात आला आहे। लक्ष्मण झुला आता जुनाट आणि असुरक्षित झाल्यामुळे त्याऐवजी बजरंग सेतू हा पूल बांधण्यात आला आहे। ओके, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 8 बघा,
कोणत्या शहरामध्ये संरक्षण मंत्र्याच्या हस्ते शौर्य वनचे उद्घाटन करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी जैसलमेर. तर नुकतेच जैसलमेरमध्ये संरक्षण मंत्र्याच्या हस्ते शौर्य वनचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 बघा. ऑक्टोबर 2025मध्ये बघा नौसेना कमांडर संमेलनाची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. ऑक्टोबर 2025मध्ये नौसेना कमांडर संमेलनाची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित केली होती? याचं उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली येथे. तर नुकतीच नवी दिल्ली येथे नौसेना कमांडर संमेलनाची दुसरी आवृत्ती आयोजित झाली होती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. एक दिवसीय सामन्यामध्ये म्हणजेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज कोण बनला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी रोहित शर्मा. तर रोहित शर्माने नुकतीच एक दिवसीय म्हणजेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करून रोहित शर्मा हा तिसरा फलंदाज बनला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.